गुजरातमध्ये सध्या अमित शहा आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करतात। गुजरातमधली ही थेट दृश्य आणि घटक पक्षांचे प्रमुख नेते तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्याबरोबर लोकसभेचा उमेदवारीचा हा अर्ज भरताना आपण पाहतोय। आज सकाळपासून एका भव्य दिव्य कार्यक्रमानं आज लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज अमित शहा भरताना आपण पाहतोय। सर्वात आधी अहमदाबादमध्ये सर्व घटक पक्षांचे नेते पोहोचले, त्यानंतर त्यांच्या सभा आणि भाषणं, धडाकेबाज भाषणं या सगळ्याच नेत्यांची झाली आणि त्यानंतर मोठा रोड शो अहमदाबाद ते गांधीनगर असा एक 4 किलोमीटरचा टप्पा पार करत आता अमित शहा त्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि आपल्या लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज भरताना दिसतात। त्यांच्याबरोबर राजनाथ सिंह गृहमंत्री, त्याचप्रमाणे अरुण जेटली, उद्धव ठाकरे यांना अमित शहांनी खास निमंत्रण दिलेलं होतं। काल फोन करून त्यांच्याशी बातचीत केली होती आणि त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे अहमदाबादमध्ये पोहोचले आणि या संपूर्ण कार्यक्रमाला शेवटपर्यंत त्यांची हजेरी आपल्याला दिसून येते। आज उद्धव ठाकरे अमित शहांबरोबर आहेत आणि त्याचनंतर हा लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चा होणं देखील अपेक्षित आहे, कारण मुंबईमधून अजून एक निर्णय येणं अपेक्षित आहे। मुंबईबाबत ईशान्य मुंबईच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळणार का आणि त्यासाठी अमित शहा उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यात कितपत यशस्वी ठरतात किंवा यावर कसा नेमका तोडगा काढतात याकडे सुद्धा लक्ष आहे आणि त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांचा हा गुजरात दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। ભગવાનના નામે ગંભીરતાપૂર્વક શપથ લઉં છું કે હું કાયદાથી સ્થાપિત ભારતના સંવિધાન પ્રત્યે સત્ય, નિષ્ઠા અને વફાદારી રાખીશ અને હું ભારતના સાર્વભૌમત્વ અને અખંડિતતાનું સમર્થન કરીશ। अमित शहांनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि गुजराती भाषेतून त्यांनी प्रतिज्ञापत्र आता हे वाचून दाखवलेलं आहे आणि त्यांच्या या अर्जासाठी अनुमोदन करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे, राजनाथ सिंह आणि जेटली तिथे हजर आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या लोकसभेचा हा उमेदवारी अर्ज आता दाखल केलाय। गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी ते लढवतात। यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी इथं खासदारकी केली होती। 1989 पासून गांधीनगर इथं खरं तर अडवाणी यांनी निवडणूक लढवली होती आणि तिथं ते खासदार होते। मात्र 91 वर्षांचे अडवाणी आता निवडणूक लढवणार नाहीत आणि आता अमित शहा यांनी तिथनं निवडणूक ते लढवतात। या संदर्भात आणखी आता सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर गुजरातमधून थेट संपर्कात आहेत। कृष्णात, अखेर अमित शहा यांनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। सकाळपासून आपण या बातमीवर आहोत। सकाळी भाषणं झाली, मोठ्या सभा आणि त्यानंतर एक प्रकारच्या सगळ्या प्रचाराची ही भाषणं झाली आणि त्यानंतर मोठा रोड शो करत आता लोकसभेचा आपला उमेदवारीचा अर्ज भरतात अमित शहा। त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे, त्याचप्रमाणे जेटली, राजनाथ सिंह हे त्यांच्याबरोबर दिसतात। घटक पक्षाचे आणखी कोणी नेते तिथे उपस्थित आहेत का? घटक पक्षाचे नेते सकाळी सर्व घटक पक्षांचे नेते सभेसाठी उपस्थित होतेच। आता देखील उद्धव ठाकरे सध्या दिसत आहेत। त्याचबरोबर प्रकाशसिंह बादल हे वयोमानामुळे इथे येऊ शकले नसले तरी इतर जे आहेत, रामविलास पासवान असू देत, आज सकाळी उपस्थित होते। त्यांनी भाषण देखील केलेलं आहे। एक प्रकारचा रोड शो करत आणि ताकद दाखवत, भाजपची ताकद दाखवत संपूर्ण गुजरातमध्ये भाजपला वातावरण तयार करण्याचं प्रयत्न आजच्या या रॅलीच्या माध्यमातून केलेला आहे। जरी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी काँग्रेसनं अद्याप देखील इथला उमेदवार अद्याप घोषित केलेला नाही, कारण हा गांधीनगरचा संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो भाजपसाठी अनुकूल आहे, सर्वाधिक सुरक्षित मानला जातो, भाजपचा गड मानला जातो। त्यामुळं आता अमित शहांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार हा देखील प्रश्न आहे। शंकरसिंह वाघेला यांचं नाव असलं तरी सध्या अजून तसं कोणीही समोर येताना दिसत नाही आहे काँग्रेसचं। एकंदरीतच या मतदारसंघामधून पूर्णतः वातावरण निर्माण करण्यात
प्रयत्न यशस्वी झालेले आहे भाजप, एवढंच म्हणता येईल. आणि त्याचबरोबर सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन आम्ही सर्व एकत्र आहोत, NDA सर्व एकत्र आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील भाजपनं या निमित्तानं केलेला आहे. खरंय. आणि आत्ताच आपण बघितलं ते ऑफिसमधून आता त्या कार्यालयातून बाहेर पडलेले सुद्धा दिसतात. खरं तर कृष्णात आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे किंवा मुंबईकरांचं किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे ते अमित शहा आणि उद्धव ठाकरे किरीट सोमय्यांविषयी चर्चा करणार का? ईशान्य मुंबईची आता उमेदवारी हा त्यांच्या चर्चेचा विषय असेल का? काय इथून पुढच्या कार्यक्रमांचं नियोजन नेमकं काय असेल? आपल्याकडे काही या संदर्भातली माहिती कळतेय का? उद्धव ठाकरे सायंकाळी मुंबईला परत जाणार आहेत, त्यामुळं आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सायंकाळपर्यंतचा कालावधी हा दोघांच्या बैठकीसाठी असणार असल्याचं समजतंय. आणि या अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे ती की ईशान्य मुंबईच्या उमेदवारी संदर्भातला, कारण इथले विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेनं कडाडून विरोध केलेला आहे. ठीक, कृष्णा धन्यवाद. आम्ही आपल्याकडे पुन्हा येऊच.